स्वामी, ते मला पत्नी मानतच नाही. तो माझा पत्नी म्हणून स्वीकार सुद्धा नाही करत. आमचं नातं संपलंय का हो? बळाचा क्षणात कोणाच्या मागण्या आणि न मानण्यामुळे नातं संपत नाही. नातं अबाधित असता. तू गोमुखची पत्नी आहेस आणि पत्नी म्हणून तुला सर्व अधिकार आहेत. गीता, आम्ही तुला सांगितलं होतं ना की योग्य वेळ की ती बरणी आम्ही मागून घेऊ. ती वेळ आली आहे. जा ती बरणी घेऊन ये. पिए पाणी. शिव शंकर शंभो. बरं वाटतंय आता? हो स्वामी. बळा, या बरणीत एक फुल तुझं आणि एक फुल गोमुखचं आहे. तुझ्या दम्यावरचा उपाय गोमुखच्या सहयोगाने झाला आणि आता त्याच्या दुराग्रहावरचा उपाय तुझ्या सहयोगाने होईल. लक्षात ठेव, जर कुणी वाट चुकत असेल तर त्याची साथ सोडायची नाही. त्याच्यासोबत चालत राहायचं. कुठल्या ना कुठल्या मार्गावर त्याला त्याची जाणीव होते आणि तो मागे फिरतो. गोमुखला योग्य मार्ग दाखवण्याकरता तू एक माध्यम आहेस. शिवशंकर शंभो. स्वामी आजोबा, ही फुलं तुमच्या हातात कशी आली? अरे, गणपतीची आवडती फुलं आहेत नाही आणि गणपतीच्या भक्ताला सद्बुद्धी द्यायला मदतही करणार आहे. तू इथे? तू निघून जा इथून. जरी तू मूर्ती उचललीस तरी मी तुला कधीच स्वीकारणार नाही. मी त्यासाठी आलेच नाहीये. मी आले कारण बाप्पाचं विसर्जन थांबायला नको. मालवी, पुढे हो आणि दुर्वांचा हार गणपतीला वाहा. हे काय झालं? बाप्पाचा कोप झाला की काय? स्वामी पुन्हा काहीतरी खेळ खेळत आहेत. बस झाला तुमचा खेळ. ही मूर्ती विसर्जित करूच, पण हिला स्वीकारून मी संसाराच्या फेऱ्यात अडकणार नाही. गोमुख, तू चुकीच्या वाटेवर चाललायस. तुला प्रपंच आणि परमार्थ या वेगळ्या गोष्टी नाही. माझी खरी भक्ती तू पालवीच्या सोबत केलीस तरच तुला माझं प्रत्यक्ष दर्शन मिळेल. माझा लाडका भक्त आहेस तू. आता फक्त शाणा भक्त हो.
गणपतीचा साक्षात्कार झाला. मला बाप्पाचं प्रत्यक्ष दर्शन घडलंय. स्वामी स्वामी मला माफ करा. माझ्या स्वप्नात दिसणारा प्रकाश गोल तो माझ्या गणपती बाप्पाचाच होता. माझा गैरसमज झाला. मला वाटलं की तुम्ही मला मूर्ती उचलू देत नाही आहात, पण ही माझ्या बाप्पाचीच रचना होती. आज माझ्या बाप्पाने माझे डोळे उघडले. तुमचं ऐकलं असतं तर मी आज परमार्थात एक पाऊल पुढे असतो. आजचं हे माझं दर्शन मला आयुष्यभर पुरेल. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. पालवी, मला आता माझ्या सगळ्या चुका सुधारायच्या आहेत. आजपासून मी तुला पूर्ण मनाने स्वीकारतो. मला माफ कर पालवी. अहो तुम्ही माफी का मागताय? दोघंही मिळून गणपतीच्या मूर्तीला हात लावा. जशी आपली आज्ञा स्वामी. पालवी ये. शिव शंकर शंभो. गणपती बाप्पा गोमुख आणि पालवी, तुमच्या आयुष्यातला संघर्ष अजून संपलेला नाही. एक शेवटचा टप्पा बाकी आहे. स्वामींनी अखेर खेळ फिरवलाच. आता हा गोमुख प्रपंचात आणि व्यवसायात लक्ष घालणार नाही. हे सगळं मला माझ्या निरंजनसाठी करायचंय. गोमुखला वैराग्य पत्करावंच लागणार. अशी काहीतरी खेळी करावी लागणार मला. आई काय करतेस तू? जमिनीवर घोंगडी का दाबतेस? मला वाटलं मी पालवीला संपवलंय, पण हाताखाली आली ही गोधडी आणि हे फूल. स्वामी, हा तुमचाच काहीतरी खेळ आहे ना? आई काय झालंय तुला? काय नाही, जा झोप तू. पालवी तर इथेच होती, अचानक गायब कशी झाली? आणि हे जास्वंदाचं फूल कुठून आलं? श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. पालवी, तू गोमुखच्या आयुष्यात आली आणि माझ्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरवलंस. ही सगळी संपत्ती मला हवी आहे, म्हणून मी गोमुखचं लग्न आतापर्यंत होऊ देत नव्हते. पण तू का लग्नाला तयार झालीस? तू लग्नाला तयार झालीस ना, म्हणून तुला मारावं लागलं.
कारण तू मेलीस तरच माझा फायदा आहे. आता हे सगळं माझं. वा वा ताई वा. आम्ही असताना आमच्या भक्तांचं आयुष्य कोणी कुस्करू शकत नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अगं गणपती बाप्पावर जेवढा विश्वास आहे तेवढाच विश्वास तुझ्यावर ठेवला होता ना ग. तू जसं म्हणालीस तसं वागत आलो मी. आता कळतंय मला तू किती कपटी आहेस ते. तुझ्या स्वार्थापायी हे सगळं सांगत होतीस ना मला. अगं काय करत होतीस हे. माझा विश्वासघात केलायस तू. आजपासून तू माझी ताई नाहीयेस. असं काय केलं होतं तिने. अगं सुलोचना, तू नाती तर विसरलीस पण माणुसकीही विसरलीस. अगं लाज वाटते आम्हाला आज तुला आमची मुलगी म्हणवताना. अगं तू स्वतःच्या सख्ख्या भावासोबत आणि या बिचारा पालवी सोबत अशी वागलीस. सुलोचना, आज तू सगळ्या मर्यादा तोडल्यास. पण आता बस. आता या घरात तू राहू शकत नाहीस. चालती हो आमच्या घरातून. होत आता नाही. सुलोचना, विसरलीस का? हे घर गोमुखच्या नावावर आहे. होत पण आता हे घर मी माझ्या निरंजनच्या नावावर केलंय. ते कसं काय. तुला वेड लागलंय का. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाहीये ना. थांबा, तुम्हाला आता पुरावाच दाखवते. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा घ्या पुरावा आणि मग कळेल तुम्हाला हे घर कुणाच्या नावावर आहे. भागीरथी, आता मला पूर्ण खात्री झालीये की हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. तू वेडी की खुळी ग. अगं हे गणपती स्तोत्र आहे. काय हे कसं शक्य आहे. मी खोटं बोलून गोमुखचा अंगठा याच्यावर घेतलेला. मी स्वतः हे केलं होतं. आता बस झालं. चल, आता तू या घरात एक क्षणही राहू शकत नाही. चल या घरातून बाहेर पड. निघून जा घरातून आमच्या. स्वामी हे शून्य आहे. स्वामी तरीही संख्या शून्यच आहे. आता हे किती आहे. स्वामी 10
100. सहस्र. थोडक्यात काय तर शून्यासमोर शून्य अगदी खर्व निखर्व वेळा लिहिला तरी उरत ते शून्यच. पण त्याच शून्य आधी जर एखादा आकडा आला तर ती एक अर्थपूर्ण संख्या बनते आणि त्या शून्याला किंमत प्राप्त होते. मनुष्याने इतरांच्या आयुष्यामध्ये तो शून्य न होता तो आकडा होण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्या शून्य आयुष्याला एक अर्थ प्राप्त होईल, एक किंमत प्राप्त होईल. सुलोचनालाही हे समजावून सांगण्याची वेळ आली आहे. शिवशंकर शर्मा. सुलोचना, तू ह्या घरात पाऊल ठेवण्याची हिंमत कशी केलीस? तू घराबाहेर हो, नाहीतर मी स्वतः तुला विहिरीत ढकलून देईन. चालते हो. आई 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 मला माफ कर. आई माझ्याकडून परत अशी चूक नाही होणार. सुलोचना, आई आई ननंदबाई त्यांची चूक मान्य करतायत ना, आणि त्या चुकीचा त्यांना पश्चातापही होतोय. पालवी अगं तू तरी मला माफ कर ग. मी माफ केलंय. आई तुम्ही माफ करा. अगं पालवी, काय बोलतेस तू? तुला आठवतंय ना हिने काय केलंय? अगं तुझा संसार उद्ध्वस्त करायला निघाली होती ही. आई ननंदबाईंना लालसे पोटी पैशाच्या मोहापायी ही दुर्बुद्धी सुचली, पण त्यांना आता पश्चाताप होतो आणि आपण त्यांना मोठ्या मनाने माफ केलं पाहिजे. पालवी तू किती मोठ्या मनाची आहेस ग, आणि मी तुला समजण्यात खूप मोठी चूक केली आहे. मला माफ कर पालवी. स्वामी स्वामी मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. संपत्तीपेक्षा नाती खूप महत्वाची असतात हे मला आज कळालं. स्वामी, माझ्या मुलाला ही सगळी संपत्ती मिळावी म्हणून मी हे सगळं करत होते. तू अगदी योग्य मार्गावर आहेस हो गोमुखा. लग्न करून काहीही साध्य होत नाही बघ. तू हे घर सोडून जर गेलास ना तरच तुला ही एकांतता आणि शांतता मिळेल. तुला यातलं एक सोडावंच लागेल. पालवी सोबतचा प्रपंच नाहीतर गणेशाची भक्ती. तुम्ही मला द्याल ते प्रायश्चित्त मी भोगायला तयार आहे स्वामी, पण माझ्या आई बाबांना सांगा ना मला माफ करायला. बस सुलोचना, तुझा स्वार्थ आणि अहंकार यामुळे तुला संसार मोडला. तुझ्या नवऱ्याने तुला सोडला. आज तुला तुझी चूक कळाली आहे. याचं एकच प्रायश्चित्त आहे, परमार्थ. गणपतीची भक्ती कर, नामस्मरण कर. आता परमार्थच तुला तुझा मोडलेला संसार पुन्हा मिळवून देऊ शकेल. हे कायम लक्षात ठेव. हो स्वामी. माफ करायला जशी आपली आज्ञा स्वामी. सुलोचना, आज फक्त स्वामी आज्ञा म्हणून आम्ही तुला माफ करतोय. पुन्हा जर अशी चूक केलीस ना तर मात्र आम्ही कधीही तुला माफ करणार नाही, लक्षात ठेव. पालवीने कधी गोमुख इतका परमार्थ केला नाही, पण जे स्वच्छ नियत, दयाळू वागणं आणि माणुसकीने प्रपंच करणं, या गोष्टींमुळे तिला परमार्थाचं पुण्य मिळणार आहे. गोमुखा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. सांगा ना स्वामी. प्रपंच आणि परमार्थ यांच्यात समतोल राखता आला पाहिजे. तुमच्या आयुष्याचा गाडा दोन चाकांवर चालतो.
प्रपंच आणि परमार्थ स्वामी हे चाक सारखं निखळत आहे. गोमुखा, योग्य वेळ आली की आम्ही तुला प्रपंच आणि परमार्थ यातला कार्य कारण भाव नक्कीच समजावून सांगतो. हे कायम लक्षात ठेव. हो स्वामी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.